नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026चा फॉर्म भरत असताना एक प्रश्न विचारला जातोय की विवाहित महिलांनी फॉर्म कोणत्या नावाने भरायचा. मग त्यात काय प्रश्न आहे, फॉर्म कोणत्या नावाने भरावा, वडील की पती, आधारवरील नावानुसार भरावा की कोणत्या नावाने भरावा, सुरुवातीला आडनाव टाकावं की नाव टाकावं आणि डिजिलॉकर वरून सर्टिफिकेट काढता येईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल तर फॉर्म भरून टाका आणि एक्झामची तयारी करा इग्नाईट अकॅडमी सोबत. त्यासाठी इग्नाईट अकॅडमीने रेकॉर्डेड आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अनाऊन्स केलेला आहे. दोन्ही बॅचमध्ये फरक एवढाच आहे की रेकॉर्ड बॅचमध्ये तुम्हाला हवा तो सब्जेक्ट, हवा तो टॉपिक डायरेक्ट जाऊन बघता येऊ शकतो आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेडला शिकवल्यानंतर तो टॉपिक अपलोड होतो आणि मग तुम्ही बघू शकता. दोन्ही बॅचमध्ये हवं तितक्या वेळेस लेक्चर रिपीट करून बघू शकता, स्टॉप करून बघा, फास्ट करून बघू शकता. दोन्ही बॅचेसमध्ये PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहे. सो आत्ताच बॅच जॉईन करा. जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल ज्यांनी आमच्या TET टेट CTT किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असेल तर त्याच मोबाईलवरनं तुम्ही जर परत ही बॅच परचेस केली तर 50% डिस्काउंट म्हणजे 800 रुपयात तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून हवी ती बॅच परचेस करा. मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. फॉर्म कोणत्या नावाने भरावा हा जर तुमचा प्रश्न असेल याचं उत्तर आहे 10वीच्या नावाने भरावा. भले तुम्ही विवाहित असाल, विवाहित महिला आहात तुम्ही, तरीसुद्धा तुम्ही फॉर्म कोणत्या नावाने भरावा तर 10वीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. मग 10वीच्या नावाने भरला पण ठीक आहे, मग वडील की पती, आधारवरील नाव काय असावं. आधारवरील नावाने तुम्ही तर फॉर्म भरायचाच नाहीये. तुम्हाला 10वीला जे नाव होतं त्या नावानेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पतीचं जरी नाव तुमचं आधारवर असेल तरी सुद्धा तुम्हाला 10वीचं जे नाव असेल त्या नावानेच फॉर्म भरायचा आहे. मग यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये परत प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न विचारला जातो की सर डिजिलॉकरवरून सर्टिफिकेट काढता येईल का, आणि एक म्हणजे काय, आडनाव तुमचं सुरुवातीला आडनाव घ्यायचं की नाव घ्यायचं. आता याचं मी तुम्हाला क्लिअर करतो. हा मुद्दा इथे बघा, 10वीचे जे मार्क्स आहे तुमचे, 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल तर त्यामध्ये बघा पहिले काय असतं, पहिले तुमचं आडनाव आहे, नंतर काय तुमचं नाव आहे आणि नंतर तुमचं वडिलांचं नाव आहे किंवा काही ठिकाणी पतीचं नाव असू शकतं. ओके, मग अशा वेळेस तुम्हाला इथे म्हणजे कुठे तर इथे CTTला फॉर्म भरत असताना तुम्हाला पहिले काय करायचं, तुमचं नाव टाकायचं आहे पहिले, नंतर काय करायचं आहे वडिलांचं नाव ज्याला आपण फर्स्ट नेम, सेकंड नेम, मिडल नेम म्हणूया आणि मग थर्डला आडनाव टाकायचं आहे. इथे लक्षात घ्या, इथे जे स्पेलिंग आहे, स्पेलिंग जे आहे ना 10वीला जे स्पेलिंग आहे ना त्याच स्पेलिंगने पूर्ण तुम्हाला फॉर्म भरायचा हे लक्षात घ्या. ओके, सो याबद्दल त्यांनी त्यांचे बुलेटिन जे आहे बुलेटिनमध्ये नोटीस पण देण्यात दिली. बघा काय दिली नोटीस त्यांनी, कॅन्डिडेट शुड इंटर हिज हर पर्टिक्युलर्स दॅट इज नेम, देन फादर नेम, देन मदर नेम अँड डेट ऑफ बर्थ ॲज पर क्लास 10. म्हणजे तुमची बर्थ डेट सुद्धा तुम्हाला 10वीवरती जे नाव आहे, जे बर्थ डेट आहे तीच टाकायची आहे. Please note that no request for any change in particular will be accepted under any circumstances after the specified date for online correction is over. सो लक्षात घ्या, इथे फॉर्म भरताना त्यांनी तुम्हाला इथे नोटीस पण दिली, त्यानुसार फॉर्म भरायचा आहे. आणि तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा फॉर्म भरतात ना तेव्हा सुरुवातीला आडनाव की नाव टाकावं हा जर प्रश्न असेल तर त्यांनी बघायचं टाकलंय, प्लीज फिल डिटेल्स ॲज प्रिंटेड ऑन क्लास 10th. 10वीच्या नावावर जे असेल तेच तुम्हाला नाव टाकायचं आहे. कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आयडेंटिटी टाईप, आयडेंटिफिकेशन नंबर. सो पहिले तुम्हाला लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आहे, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आहे आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव आहे. त्यानुसार फॉर्म भरायचा. मिडल नेम काहींच्या जागी कदाचित असू शकतं ते कुणाचं नाव, पतीचं नाव. स्पेलिंगमध्ये मिस्टेक जरी असेल ना पण 10वीला जे नाव होतं ना तेच नाव तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. बघा महिलांनी लक्षात घ्या, आता डिजिलॉकरवरून सर्टिफिकेट काढता येईल का, तर डिजिलॉकर तुम्हाला माहिती असेल, तुमच्या मोबाईलमध्ये ॲप असेल किंवा तुम्ही इथे बघू शकता हे डिजिलॉकर ज्याला आपण लॉग इन करता येतं, आपल्याला लॉग इन करावं लागतं आणि ह्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथून भरपूर सारे डॉक्युमेंट काढतात. बस जसं की क्लास 12th आहे, क्लास 10th आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, रजिस्ट्रेशन व्हेकल ज्याला आपण RC म्हणतो, त्यानंतर रेशन कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट, असे भरपूर सारे डॉक्युमेंट तुम्ही त्या डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही काढू शकता, त्या राज्यानुसार. जसं की आयडेंटिटी डॉक्युमेंट आहे, एज्युकेशन लर्निंग डॉक्युमेंट आहे, हेल्थ रिलेटेड असेल, ट्रान्सपोर्ट रिलेटेड असेल, इंडस्ट्रियल स्किल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ पब्लिक सेक्टर, स्पोर्ट कल्चर, भरपूर सारे डॉक्युमेंट तुम्हाला मोर कॅटेगरी, भरपूर कॅटेगरी त्या राज्यानुसार. इथे महाराष्ट्र राज्याचा विचार तुम्ही करू शकता. बघा इथे सगळे राज्य दिसते तुम्हाला, यामध्ये वेगवेगळे प्रकारचे राज्य आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये 229 इश्युअर्स आहे,
229 इश्यूअर्स आहे, म्हणजे तुम्ही घेऊ शकतात, एवढे डॉक्युमेंट तुम्ही यातनं काढू शकतात. मग आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी, तर डिजिलॉकरवरून सर्टिफिकेट काढता येतं का? उदाहरणार्थ एखादी महिला आहे, तिने फॉर्म जो भरला सीटीचा फॉर्म जो भरला तो 10वीच्या नावाने भरला. तिचं नाव 10वीला सपोज नाव ए बी आणि सी होतं. ए म्हणजे त्या महिलेचं फर्स्ट नेम आहे आणि बी म्हणजे त्या महिलेचं फादर नेम आहे आणि सी म्हणजे फादर तिचं आडनाव आहे, जे की कुठलं आहे? माहेरचं आहे. मग विवाहित महिलेने काय तिची जी अदर जे डॉक्युमेंट, उदाहरणार्थ आधार कार्ड किंवा अदर पण होऊ शकतं. आधार कार्ड ज्याच्यावरनं काय करता तुम्ही डिजिलॉकरला लॉग इन करतात, बरोबर का? डिजिलॉकरला लॉग इन करतात आणि याच नावाने तुम्ही डॉक्युमेंट पण काढू शकतात. बघा, ह्या नावाचे डॉक्युमेंट तुम्ही काढू शकतात. पण जेव्हा सीडीचा फॉर्म भरला तुम्ही फादरच्या नावाने भरला आणि तुमचं हे सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं जर असेल तर इथून काढता येत नाही का? कारण आधारवरती तुमचं नाव कोणतं आहे? आधार नाव तुमचं फर्स्ट नेम ए बरोबर आहे, ए ॲज इट इज आहे, पण इकडे चुकलंय, इकडे डी झालं आणि इकडे ई झालंय. डी म्हणजे काय? पतीचं नाव आलं आणि हे आडनाव जे आलंय हे कुठलं आलंय बरं? हे सासरचं आलेलं आहे, बरोबर? कुठलं आलंय? सासरचं आलंय. मग प्रॉब्लेम हा येतो की सर आम्हाला हे मिळतच नाही. सो याच्यासाठी सुद्धा एक ऑप्शन्स आहे. डिजिलॉकरला तुम्ही जर गेलात तर रेज इश्यू नावाचा ऑप्शन आहे, त्या रेज इश्यू क्रिएट करायचं तुम्ही आणि त्या रेज इश्यूच्या अंडर तुम्ही इथे तुमचा इश्यू रेज करू शकतात आणि मग सगळे सप्लिमेंटरी डॉक्युमेंट तुम्ही त्यांना सबमिट करू शकतात आणि मग नंतर तुम्हाला सेपरेटली डिजिलॉकर तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट पाठवतं. 100% पाठवतो. असा बऱ्याच मुलांचा अनुभव असेल ते मला कमेंटमध्ये पण टाका. असे काही विद्यार्थी आहे ज्यांनी पाठीमागे हे केलं होतं आणि त्यांना सर्टिफिकेट मिळालं, कमेंटमध्ये मला टाका. सो मिळतं, याच्यावरती प्रोसेस होते, काळजी करू नका. हा, तुमचं लग्नानंतर ए ऐवजी डायरेक्ट नावच बदललं आहे की लग्नानंतर बऱ्याच ठिकाणी काय मुलीचं नाव चेंज करतात आणि चेंज करूनच आधार कार्ड नाव येतं. असं जर असेल तर मात्र तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला थोडा विचार करावा लागेल, आधारवरच्या नावानेच फॉर्म भरावा लागेल, हे पण मुद्दा लक्षात घ्या. किंवा तुम्हाला बदल झाला असेल तर गॅजेट बनवून घ्यावं लागेल. गॅजेट तुम्ही सप्लिमेंटरी डॉक्युमेंट जेव्हा डिजिलॉकरला देतात तेव्हा डिजिलॉकर ते ऍक्सेप्ट करतं आणि तुम्हाला तुमचं योग्य ते सर्टिफिकेट पण देतं. सो लक्षात घ्या, हा जो आहे ना डिजिलॉकरचा इश्यू, काळजी करू नका. डिजिलॉकरवरनं सर्टिफिकेट काढता येतं, पण आता फॉर्म भरताना 10वीच्या नावाने भरावा असं त्यांनी पण मेन्शन केलंय. यात नंतर बदल करता येत नाही असं पण सांगण्यात आलेलं आहे. सो कुणी असं आहे का ज्यांनी सर मी आधारनेच फॉर्म भरला होता मागे आधारने डाउनलोड करून पण घेतलंय, जमते काय होत नाही असं केलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. पण सर्टिफिकेट शक्यतो 10वीच्या नावाने असावं, भविष्यात प्रॉब्लेम नको यायला. ओके, लक्षात ठेवा. मी लिखित स्वरूपात दिलंय, त्यात मी वेगळं काही सांगणं चुकीचं आहे किंवा तुम्ही वेगळं काही करणंही चुकीचं आहे. सो डिजिलॉकरवर सर्टिफिकेट काढता येतं, काळजी करू नका. सो अशा पद्धतीने आपण थोडक्यात बघितलं की विवाहित महिलांनी 10वीच्या नावाने फॉर्म भरा. डिजिलॉकर आधारवरनं तुम्हाला हे सीडीटी सर्टिफिकेट किंवा मार्कशीट काढता येतं, काही प्रॉब्लेम नाही. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे. हवं त्याची प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो की कसं डिजिलॉकरवरनं काढायचं, किंवा जेव्हा काढायचं असेल तेव्हा एक व्हिडिओ मी घेऊन ठेवेल. सो काळजी करू नका, तुम्हाला मी सपोर्ट करेल, सगळी माहिती मी तुम्हाला प्रॉपर सांगेल. आता अभ्यास करणं आपल्या हातात आहे आणि अभ्यास करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे. टीमचे डेमो लेक्चर यूट्यूबवर चालू आहे, ते बघून घ्या. तुम्हाला आवडलं तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक आहे किंवा प्ले स्टोअरवरून इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडत लाईक करून चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.